आणि जी बातमी येऊ नये असं वाटत होतं, जी बातमी कन्फर्म होऊ नये असं वाटत होतं, तीच बातमी आपल्यापर्यंत पोहोचतेय। विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। डीजीसीएनं हे कन्फर्म केलंय आणि त्यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी मिळते। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, सगळ्यात धक्कादायक बातमी आहे। डीजीसीएनं हे कन्फर्म केलं की या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातली वैभव जी आपल्याला बातमी पहिल्या क्षणापासून देत होता, आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्या अधिकृत सूत्रांनुसार जी माहिती येत होती ती पण असंच सांगत होती की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या अपघातामध्ये आपण गमावलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची बातमी येते। या घडीची सगळ्यात मोठी धक्कादायक आणि दुःख देणारी बातमी आहे। कुठल्याही नेत्याचा असा अपघात होऊ नये, त्या अपघातामध्ये असा मृत्यू होऊ नये, पण जी बातमी येऊ नये, कन्फर्म होऊ नये असं वाटत होतं तेच घडलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान हे लँड होण्यापूर्वीच त्यांच्या विमानाचा अपघात झाला। त्या विमानाचे तुकडे तुकडे झाले, त्या विमानाच्या काही तुकड्यांना आग सुद्धा लागली होती। त्यामुळे दृश्य बघितल्यावर असं वाटत होतं की काहीतरी विपरीतच घडलेलं असणार। आणि वैभव सोनवणे यांनी ही पहिल्याच दूरध्वनीवर 9:15 वाजता भीती व्यक्त केली होती की कदाचित अजित पवार वाचले नसतील आणि तीच बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला या अपघातामध्ये ते वाचू शकलेले नाहीत। घटनाच इतकी गंभीर होती की ते आणि त्यांच्या बरोबर प्रवास करणारे सगळे जण वाचू शकलेले नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयीची ही अत्यंत दुर्दैवी घटना सांगावी लागते, ज्यावर शिक्कामोर्तब झालाय। अजून सुद्धा आम्ही ही गोष्ट सांगत नव्हतो, ही गोष्ट थांबवून ठेवत होतो। कदाचित काहीतरी ते बरे असल्याची, ते गंभीर जखमी आहेत पण बरे असल्याची बातमी येईल असं वाटत होतं, पण जी भीती व्यक्त होत होती तीच खरी ठरली। डीजीसीएनं हे स्पष्ट केलंय की 6 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पण आहेत। न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे आपल्या सोबत आहेत। मंदार सर, शिक्कामोर्तब झालंय यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय।